तर फॅमिली चला, तर दुपारचे वाजलेले आहेत 12:30 आणि आज सोनालीचा पेपर आहे BAचा. चलो काय बहीण सापडला होता बोला, सापडलेला आहे. तर काय बळा रुद्र हॉटेल येते वाटतं, दोन बनेल ते बोला खायला. तर सोनालीचा आजचा BAचा पेपर आणि BAच्या पेपरला जायचं आम्हाला पाथर्डीला. काय करते त्याला कोणाचा आता तो चष्मा लावून पेपर लिहायचा का? मग बघा गॉगल घेतल्यापासून कधी घातला नाही ना, आज गॉगल घालायचा तिला. ऐक ना सोनाली, तर निघली मला तांबे देईन पाणी प्यायला. एवढं उन्हात ताना जायचं पाणी प्यायला बरं जायला कमीत कमी आपला अर्धा घंटा लागणार. अर्धा घंटा पाणी जर नाही प्यायचं म्हणते वाह असं वाह होऊन जाईल पाणी प्यायचं. होच बाजूला चल, काय इथलं एवढा तांबा आणाच का आला फॅमिली बघा. हा ना, तुला बॉटल घेतली का तू? बॉटल घेतली तुला? बॉटल घे ना, येडी घेऊन. बॉटल बिटल नाही घेतली, एवढं उन्हात आणायचं जायला कमीत कमी अर्धा घंटा लागणार आम्हाला. आणि ते एक्झाम चालू असताना तर फॅमिली पाहू शकतात कसलं जबरदस्त वातावरण आहे. आम्ही चाललेत पातळीला आणि एवढं भयानक ऊन लागतं का नाही, सगळं तोंड बिंड आम्ही पॅक केलेले आहेत नाही का. आणि हे नाही पेपर पण एवढ्या उन्हाच्या काराचे ठेवलेत जबरदस्त. टाइमच आवडत नाही, सकाळी नाही का 8 ते 10:30 किंवा 11 वाजल्यापासून ठेवायचे पेपर. आणि ह्या वर्षी पेपर आहे पातळीला ठेवलेत. दरवर्षी पेपर खरुंडी सेंटर असतं आमच्या घरापासून आहे का 4 ते 5 किलोमीटर कॉलेज आहे. आणि आता जे चाललो ते 22 किलोमीटर कॉलेज आहे आमच्या गावापासून घरापासून. आणि एवढं उन्हात आणायचं जावं लागतंय. काय नावीला तिला म्हणलं नको दे पेपर. आणि हा पेपरला आहे का BHS लिहिणं तर फार्मसिस्टचं काही लिहून टाकशील, तिचा अभ्यास केला लिहून टाकशील, तसं काही करू नको बरं का. फायनली आहे ना पेपरला जायच्या अगोदर आम्ही आलो स्वामींचं दर्शन घेण्यासाठी, परंतु स्वामींचं मंदिर तर आज बंद आहे. आतून आणि बाहेरून का दर्शन आहे, इथून तर दर्शन होत आहे ना. ते स्वामीची वरती नाही का तसं, ते बघा पांडुरंगा सारखंच आहे ते बघा. हा मग सेम तसंच करायचं ना आपल्या घरावर. जाऊन दे सोनालीचे पेपर चांगले जाऊन दे, जसे डी फार्मसी गेले तसे BAचे पण पेपर चांगले जाऊ दे नाही का. तर श्री स्वामी समर्थ. फॅमिली ब्लॉग कंटिन्यू बघत राहा आणि आपल्या चॅनलवर नवीन आला असाल सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करून टाका. तर चला आता जात आहे कॉलेज. तर फायनली सोनालीला पेपरला सोडलेलं आहे, तिचं हॉल वगैरे सापडून तिला हॉलमध्ये बसवलेलं आहे. आणि आता मी निवांत आलेलं आपल्या पार्किंगला. आता मस्तपैकी थोडं जाऊन पाथर्डीमध्ये फिरतो. पेपर सुटल्यानंतर आहे ना सोनालीला मस्तपैकी पाणीपुरी खाऊ घातली आणि निघालो घरी. पेपर लिहिलंच का पण मग आउट ऑफ लिहिलंय पुढे गेली का स्टँडवर. अहो रात्री लय आलत, अंग खाजलं हे झालं. काय रुद्र कसला अवतार केलास? ते खातो काय एड भूत झालं भूत. दर तुम्हाला काय सांगितलं होतं? सोनपापडी अजून कॅडबरी. बरं सोनपापडी धर. कॅडबरी नाही आणली आधी येऊ खा. सोनपापडी नंतर खायचं, आता कॅडबरी खायची घे. नाही आणली बाबा कॅडबरी. अरे कॅडबरी तर आळी होती म्हणून मी ठेवून दिली तिथं. येऊ मीच खातो नंतर हाय ती पण जायची तुझी होय. रुद्रा कॅडबरी दिसली का? कॅडबरी दिसली का? तिकडून थांब इकडे माझे सगळे तू लगेच एवढी खायला असला तिथून. अरे काय करायली हे जमती चालू करायची. ही पट्टी टाकायची मग बटन दाबावं लागतं. टाका बरं तेवढी पट्टी. हे लयच बेकार काम आहे. पाणी कडे घेत बागा पुरतं का पाणी. हे पट्टीचं तर रेडिंगचं काम आहे, त्यांच्या पट्टीचं तेच काम आहे. तर फॅमिली आता आम्ही आलेलो आहेत घरी आणि आता आमचं काम सुरू झालेलं आहे. आता मस्तपैकी गुरं पाणी पाजतो. पाहू शकतायत सोनालीने मोटर चालू केलेली आहे आणि गुरं पाणी पाजू राहिलेली. हे आपली आहे म्हैस. टेक्नॉलॉजी आहे तर पाणी व्हायची गरज नाही, डायरेक्ट मोटर चालू केली आणि डायरेक्ट बकेट येत पाणी. हे पण एक म्हैस आहे आपली, त्याला पण पाणी पाजायचं आहे. अशा प्रकारे आमचा दिवसभर गेलेला आहे. मस्तपैकी आज हिचा पेपरला गेल्यानंतर बाहेर येऊन मस्तपैकी मी एका मित्राच्या लॅबमध्ये जाऊन मस्तपैकी झोपलो. तर फॅमिली अशा प्रकारे आमच्या आहे ना आजचा दिवस गेलेला आहे. तर आता घरचं काम करायला लागलेलं आहे आणि आता सोनाली पाणी वगैरे पाहिजे म्हणून स्वयंपाक वगैरे केलं नाही का. आणि आता घराचं पण काम चालूच आहे अजून. तर मला वाटतं आजचा ब्लॉग सोनाली इथंच थांबवत ना. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. असेच आमचे गावाकडे नवीन ब्लॉग पाहण्यासाठी, असेच आमचे म्हशीबाईचे व्हिडिओ पाहण्यासाठी. बाय.